या लीडरशिप ट्रेनिंगमध्ये हाऊ टू बी अ परफेक्ट ह्युमन बीइंग, एक योग्य मनुष्य कसा बनावा यासाठी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आणि यासाठी आज काही बेसिक प्रिन्सिपल्स आपल्या समाजासमोर मला शेअर करायचे आहेत. आणि मला निश्चित खात्री आहे या ठिकाणी तुम्ही सगळे बसलेले आहात, तुम्ही वेल क्वालिफाईड आहात, चांगल्या फॅमिलीमधून येत आहात, चांगले बुद्धिमान तुम्ही सगळे आहात. आणि मलाही आनंद वाटतोय की अशा ह्या गोष्टी तुमच्या सर्वांच्या समवेत शेअर करण्यासाठी की व्हॉट इज अ बेसिक प्रिन्सिपल ऑफ अवर लाईफ टू बी हॅपी, की जीवनामध्ये आनंदी बनण्यासाठी मूलभूत तत्व अशी काय आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही सर्व मूलभूत तत्व आपल्याला जर कुठून मिळत असतील तर मी अभिमानानं असं मला सांगावंसं वाटतं, भगवद्गीता. आणि मला हे एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करावंसं वाटतं, अनेक जणांना वाटतं की भगवद्गीता हा केवळ काही हिंदूंचा ग्रंथ आहे का हो? नाही. इथे बसलेल्यांनी किती जणांनी गीता वाचलेली आहे? गीता वाचल्यानंतर एकही कुठे शब्द वाटला तिथे की ही हिंदूंसाठी आहे? नाही. भगवद्गीता सर्व मनुष्यांसाठी आहे. आणि या भगवद्गीतेमध्ये मनुष्य जीवन कसं जगावं याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपल्या सगळ्यांना मन आहे, येस? क्रोध येतो की नाही? येस. अहंकार आहे की नाही? आहे आपल्याकडे. मन आहे, क्रोध आहे, अहंकार आहे. आपली बुद्धी बिविल्डर होते की नाही? येस होते. मग आता विचार करा, या भगवद्गीतेसारख्या पुस्तकामध्ये या मनाला कसं नियंत्रण करावं, अहंकार आला तर तो कसा कमी करावा, आपली बुद्धी जर बिविल्डर झाली असेल तर त्या बिविल्डर बुद्धीला पुन्हा शांत कसं करावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. मग हे केवळ कुठल्या एका वैयक्तिक धर्मासाठी आहे का? नाही. पृथ्वी तलावर जो कोणी व्यक्ती आहे त्याला क्रोध, मन, बुद्धी, अहंकार जीवनामध्ये चढउतार येणं हे प्रत्येकाच्या जीवनात आहे. आज कोणाच्या जीवनामध्ये चढउतार येत नाहीये? आपण रस्त्याने चालत जातो, रस्त्याने चालताना खड्डे येतातच ना, आणि खड्डा निघून गेल्यानंतर पुन्हा चांगला रस्ता येतो. जीवनामध्ये जरी चढउतार आले तरी आपण असं कधी समजू नये की अरे एवढ्या समस्या काय आहेत माझ्या जीवनामध्ये. समजा आपण लॉंग टूरला कुठेतरी चाललो एखादी फोर व्हीलर घेऊन, कधी कधी खूप चांगला टार रस्ता येतो, पण कधी कधी असे खास खळगे येतात, पण खास खळगे आलेले निघून जातातच ना, पुन्हा चांगला रस्ता येतो. जीवन हे तसं आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये खास खळगे येतील. खास खळगे आले म्हणून थकून जायचं नाही, घाबरून जायचं नाही. त्या खास खळग्यावरती मात करायला शिकणं हे मनुष्य जीवन आहे. आणि यासाठी भगवद्गीता आपल्याला मदत करते. आज जीवनामध्ये जो काही आपला संघर्ष आहे, तो संघर्ष आपल्या मनाशी असेल, तो संघर्ष आपल्या बुद्धीशी असेल, तो संघर्ष आपल्या कुटुंबियातल्या व्यक्तींच्या समवेत असेल, तो संघर्ष आपल्या सोसायटीतल्या लोकांच्या समवेत असेल, तो संघर्ष आपल्या गावातील लोकांच्या समवेत असेल, तो संघर्ष आपल्या राज्यातील लोकांच्या समवेत असेल, किंवा तो संघर्ष आपल्या देशातल्या लोकांशी, किंवा तो संघर्ष संपूर्ण जगाशी जरी संबंधित असेल, तर या संघर्षातून बाहेर कसं पडायचं भगवद्गीता शिकवते. आणि म्हणून या भगवद्गीतेमध्ये मी अनेक सेमिनार्स मध्ये हेच वर्णन केलं, भगवद्गीता इज नॉट अ स्पिरिच्युअल बुक, भगवद्गीता इज अ मॅनेजमेंट बुक. बिकॉज भगवद्गीता विल टीच अस हाऊ टू लीड अ ह्युमन लाईफ. भगवद्गीता ही आपल्याला शिकवते की मनुष्य जीवन आपल्याला कसं लीड करायचं आहे. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही काळाची गरज झालेली आहे. आणि म्हणून आज मला या ठिकाणी काही प्रिन्सिपल्स असे सांगायचे आहेत, तुमच्या सर्वांच्या समोर शेअर करायचे आहेत. असं नाही की मी तुमच्यासमोर खूप मोठा विद्वान, असं काही नाही, तुमच्यासारखा साधारण व्यक्ती आहे. पण जेवढं काही मला गीतेतून समजलं माझ्या या 23 ते 25 वर्षाच्या कालावधीमध्ये, आणि जेवढं काही मी अनेक ठिकाणी गेलो, अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम केले, लहान मुलांच्या समवेत संस्कार वगैरेचे कार्यक्रम केले, कॉलेजमध्ये युथसाठी कार्यक्रम केले, फॅमिली होल्डरसाठी अनेक कार्यक्रम केले. हे सगळं करत असताना यांच्यातून जे काही मी शिकलो
तेच मी तुमच्यासमोर शेअर करतोय. मी एक विद्यार्थी आहे, आपण सगळेच एक विद्यार्थी आहोत. एक आपण नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आपण जीवनामध्ये कधी कधी आपली इच्छा असते ना, आय वॉन्ट टू बिकम अ मास्टर. आणि मास्टर बनल्यानंतर शिकण्याची प्रवृत्ती निघून जाते. आणि म्हणून मी सगळ्यांना असं सजेस्ट करतो की आपण आपल्या मृत्यूपर्यंत स्वतःला स्टुडंट समजणं गरजेचं आहे, कारण आपण मृत्यूच्या क्षणापर्यंत काही ना काही शिकत राहतो. पण जेव्हा आपल्या मनामध्ये येते की आय एम दी मास्टर नाव, तिथं शिकणं आपलं सगळं थांबतं आणि जीवनामध्ये आपण शिकू शकत नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये एक मास्टर आणि एक डिसायपल या दोघांचं कन्व्हर्सेशन आहे. एक गुरु आणि शिष्य या दोघांचं कन्व्हर्सेशन आहे. अर्जुन हा आपल्यासारखाच एक कौटुंबिक व्यक्तिमत्व त्याच्याकडे होतं. त्याची पत्नी होती, त्याला मुलं होती, संसार होता, सगळं काही. आणि इथे बसलेले बहुतांश सगळे गृहस्थ, काही जण बॅचलर असतील, डेफिनेटली गृहस्थ होतील, पण प्रत्येकाला हा संसार आहे. आणि अर्जुन हा त्याच एक सांसारिक जीवनातला व्यक्ती होता. आणि त्याच्या जीवनामध्ये ज्या समस्या आलेल्या होत्या, त्या समस्येवरती मात कसं करायचंय हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. त्यातला एक प्रिन्सिपल आज आपण या ठिकाणी घेऊ, जे मला असं वाटतं की निश्चित आपल्या सर्वांना नेहमी त्रास देणार आहे, म्हणजे मन. समजा मी एक जर प्रश्न तुम्हाला सगळ्यांना केला की तुम्ही सगळे इथे आहात का? हो हो. व्हेरी ट्रू, आहात सगळे? थँक्यू व्हेरी मच. कारण मला माहिती आहे आपण किती जरी म्हणालो की मी इथं आहे, फिजिकली वी आर हिअर बट माइंडली वी आर रोमिंग समवेअर. ट्रू? आपण फिजिकली बसलोय इथे, पण मनामध्ये एक विचार चालू आहे की अरे आज कोणाला उभं केलं इथे आणून, बिझनेसचा प्रोग्राम सुरू आहे. आणि किंवा कधी कधी वाटत झाले कधी एकदा संपेल प्रोग्राम, आज काहीतरी फॅमिली फंक्शन आहे, जायचंय लवकर. किंवा कोणाच्या मनामध्ये असेल अरे आज मुलाचा रिझल्ट येणार आहे, काय झालं असेल, कोणा आणखीन विचारत असेल, घरामध्ये आईची तब्येत बरी नाही आहे. म्हणजे मन हे नेहमी एका ठिकाणी स्थिर नाही आहे. फिजिकली जरी आपण एका ठिकाणी बसलेलो असू, पण मन मात्र सगळीकडे हिंडत असतं. म्हणून आपल्या एका संतांनी फार सुंदर वाक्य सांगितलं, बैसले जरी एका ठिकाणी तरी हिंडते दाही दिशा. म्हणजे आपण एका ठिकाणी जरी बसलेलो असू, आपलं मन मात्र दाही दिशेला हिंडत असतं. आणि म्हणून या मनावरती काम करणं गरजेचं आहे. मन कसं आहे माहितीये का? हे मन आपल्याला कधीही शांत बसू देत नाही, कधीच बसू देत नाही. जोपर्यंत त्या मनाला आपण नियंत्रण करण्याची कला अवगत आणत नाही, तोपर्यंत हे मन आपल्याला, आपण मराठीमध्ये एक शब्द प्रयोग करतो ना, छळणं. कधी कधी आपण किती छळतोस तू मला. मन ही आपल्याला नेहमी छळत असतं. आणि मन कसं छळतं माहितीये का? की अरे नाही आज माझ्याकडे एवढंच कमी आहे, तर शेजारच्याकडे बघा किती आलेले आहे जास्ती. एक कंपेअरिंग मेंटॅलिटी सुरू होते की नेहमी आपलं मन दुसऱ्यांच्या ताटात काय आहे ते बघतं. एकदा लग्नामध्ये पंक्ती बसलेल्या होत्या, पंचपक्वान्न वाढणं सुरू होतं. पुरी बनवलेली होती, श्रीखंड होतं, बासुंदी होती, गुलाबजाम होते, पकोडे होते, पुलाव होता, भरपूर असे आयटम पंचपक्वान्न बनवलेले होते. पंक्ती बसलेल्या आहेत. वाढता वाढता त्या गुलाबजाम बोल्यांनी चुकून एखाद्या ताटामध्ये गुलाबजाम वाढायचं राहिलं, बाकी सगळे आयटम त्याच्या ताटात आलेले होते. तो गडबडीने पुढे निघून गेला एक ताट मोकळं सोडून. पण ज्या ताटावर बसलेला तो व्यक्ती होता ना, त्याच्या ताटामध्ये पंचपक्वान्न आहे एक्सेप्ट गुलाबजाम. याचं मात्र काही त्या ताटावर लक्षच लागे ना. त्या मित्राच्या ताटात बघतो, उजवीकडच्या डावीकडच्या ताटात बघतो, सगळं एक प्रत्येकाच्या ताटामध्ये गुलाबजाम आलेलं आहे, पण माझ्याच ताटामध्ये गुलाबजाम आलेलं नाहीये. त्याचं मन काही त्या ताटावरती बसेना. वाय? तुलना करणं. आणि एक लक्षात ठेवा की जोपर्यंत तुलना करण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे ना,
तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये आहे त्यात संतुष्ट होऊ शकत नाही, हे निश्चित आहे. आणि मग तो सॅटिस्फाईड झाला नाही तिथे, त्याचं मन आहे इतकं बाकीचे छान आयटम होते खाण्यासाठी, पण तिथे लक्ष नाही आहे, लक्ष आहे दुसऱ्याच्या ताटामध्ये. तसं आज कदाचित आपल्या दैवानी, आपल्या कर्मानी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे, पण कंपेरिंग मेंटॅलिटी असल्यामुळे कुठेतरी आपण आपल्या लाईफमध्ये सॅटिस्फाईड नाही. आणि म्हणून भगवद्गीता आपल्याला शिकवते की या मनाला आपल्याला कसं नियंत्रण करायचं आहे. फार सुंदर प्रसंग आहे. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णांच्यातला हा संवाद आहे. पहा, अर्जुनाने तेच प्रश्न विचारलेले आहेत जे प्रश्न आपल्याला पडतात जीवनामध्ये. अर्जुन म्हणतो, फार सुंदर श्लोक आहे गीतेमध्ये, ज्याने गीतेचा अभ्यास केला असेल त्यांना हा श्लोक माहिती असेल. चंचलहि मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम वन्ने वायोनिव सुदुष्कृता. की हे भगवंता, म्हणे मी माझं मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे, एक वेळ मी वाऱ्याला अडवू शकतो, पण मी माझ्या चंचल मनाला अडवू शकत नाही. कोण म्हणतंय असं? अर्जुन. की जो अर्जुन एक खूप मोठा योद्धा होता, साधारण योद्धा नव्हता. असं म्हटलेलं आहे, अर्जुन हा गांडीवधारी होता. अर्जुन हा बाण सोडण्यामध्ये निष्णात होता आणि अर्जुनाला अख्खी कौरव सेना घाबरायची. असा अर्जुन म्हणतो की एक वेळ मी वाऱ्याला देखील थांबवू शकतो, पण मी माझ्या मनाला थांबवू शकत नाही. आता विचार करा, जर ही अर्जुनाची अवस्था असेल तर हो यार, आपण कोण आहोत? आज आपली अवस्था काय असेल? आज आपलं मन हे किती विचलित झालेलं आहे बरं. आणि म्हणून आज संपूर्ण वर्ल्ड मध्ये माइंड पॉवर याच्यावरती फार मोठं डिस्कशन होतं की माइंडला आपण पॉवर करणं गरजेचं आहे, त्याला माइंडला शक्तिशाली बनवणं गरजेचं आहे, पण बनवायचं कसं? ही प्रोसेस फारच कमी जणांना माहिती आहे. अनेक जण मोठे मोठे सेमिनार्स ऑर्गनाइज करतात की माइंड पॉवर असेल, माइंड मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्याच गोष्टी. पण जर मनाला प्रॉपर एंगेजमेंट जर नसेल तर मग निश्चित हे मन आपल्याला त्रास देतं. आणि म्हणून मन काय आहे बरं हे समजून घेणं गरजेचं आहे. इथे आपण सगळे बसलेलो आहोत. माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे, कॅन यू शो मी युअर माइंड? हाऊ मेनी ऑफ यू से यस? नो. प्लीज लिसन माय क्वेश्चन केअरफुली. माझा प्रश्न सगळ्यांनी ध्यानपूर्वक ऐका. कॅन तुम्ही तुमचं मन मला दाखवू शकता का? नाही. मन आहे? हो. आहे. आज सगळी दुनिया मनावर चाललेली आहे. आज जेवढे काही हिंदी फिल्म्स, हिंदी सॉंग्स, हे सगळे कशावरती आहे? मनावर आहे. आज कुठलाही एखादा हिंदी सिनेमा, मैं तुम्हारे लिए चांद से सितारे तोडकर लेके आऊंगा. अरे बाबा, तुझं इथं मनच कंट्रोल मध्ये नाही, तू चांदवरती जाणार काय? मैं तुम्हारे लिए ये करूंगा, वो करूंगा, सब कुछ. अरे मन कुठे नियंत्रणात आहे? आज समाजातल्या समस्या कुठल्या माहितीये का? लहान मुलांच्या, शाळेच्या मुलांच्या मध्ये गेल्या ना, 8वी 9वी 10वीच्या मुलांच्या मध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या समस्या आहेत. तुम्ही म्हणा, तुम्ही याला समस्या समजता? हो, येस, आजकालची समस्या आहे. मॅरेज लाईफ मध्ये डिवोर्सची समस्या आहे. आज मॅरेज लाईफ मध्ये दोन मन एकत्र जुळत नाहीये. कुठेतरी इगो हा पुढे येतोय आणि मग कुठेही कोणी ऍडजस्टमेंट करायला तयार नाहीये. का? माइंड, मन तिथे कारणीभूत आहे. आणि जर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ, संपूर्ण जगभरामध्ये, त्या ठिकाणी पहा, दोन मन जुळणं फार कठीण आहे, फारच कठीण आहे. कारण प्रत्येकाचा इगो कुठेतरी अडवायला चाललाय जीवनामध्ये. प्रत्येकाला असं वाटतं की मीच 2 पावलं मागे का यावं. प्रत्येकाला वाटतं की त्यांनी थोडंसं मागे गेलं पाहिजे, मीच ऍडजस्टमेंट केली पाहिजे का? आता ह्या सगळ्यांची उत्तरं फार सुंदर आहेत, ते आपण निश्चितपणे घेऊ शकतो. थोडक्यात मी असं म्हणेन, जो प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाने विचारला की माझं मन नियंत्रणामध्ये नाहीये, मला काय करावं लागेल, भगवान श्रीकृष्णाने फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, अभ्यास योगेन कौंतेय वैराग्येन च गुह्यते. अर्जुना, म्हणे अभ्यास कर, मनाला नियंत्रणामध्ये आणण्याचा तू अभ्यास कर,
निश्चितपणे तू त्या मनावरती विजय प्राप्त करू शकशील. म्हणून माझा एक सर्वांना प्रश्न आहे, चाकू चांगला आहे की वाईट आहे? दोन्ही. यस, त्याचा आपण वापर कशासाठी करतो त्याच्यावरून आहे. मला सविता मॅडमांच्याकडून समजलं की यासाठी काही डॉक्टर्स पण आहेत. डॉक्टरांच्या हातामध्ये जर चाकू असेल परफेक्टली यूज केला जाईल, पण टेररिस्टच्या हातामध्ये जर चाकू आला काय होईल हे सांगायची गरज नाही. म्हणजे चाकू एकच आहे, वापरता कोण त्याच्यावरती अवलंबून आहे. जर डॉक्टरांच्या हातात गेला प्रॉपर ऑपरेशन व्यवस्थित सक्सेसफुल होणार, निश्चित होणार. पण तोच जर एखाद्या टेररिस्टच्या हातामध्ये, एखाद्या गुंडाच्या हातामध्ये गेला तर तो अनेकांचा खून करू शकतो. त्याचं मन आहे. मनाला चाकूची तुलना दिलेली आहे की हे मन कोण वापरत आहे, त्या मनाला कोण हँडल करते ना, हे फार महत्वाचं आहे. कारण मनाला जर एक प्रॉपरली हँडल नाही केलं गेलं, गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे, या मनाला जर आपण मित्र केला तर निश्चित मन हे आपल्यासाठी चांगलं कार्य करेल. पण ह्या मनासोबत आपण जर शत्रुत्व निर्माण केलं आपल्या जीवनाचा उद्ध्वस्त होईल निश्चित. आणि म्हणून या मनाला मित्र बनवणं खूप 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 गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे की मनाला मित्र करणं. आणि गीतेमध्ये हेच प्रिन्सिपल्स दिलेले आहेत की या मनाला आपण कसा मित्र बनवू शकतो. एकदा एक कावळा होता. आता तुम्ही म्हणाल की अरे या एवढ्या मोठ्या सगळ्या लिडरशिप सेमिनारमध्ये कावळ्याचं उदाहरण द्यायला आम्ही काही लहान आहोत का? पण याच्यातून आपल्याला एक खूप चांगला लेसन मिळेल आपल्या लाईफमध्ये, म्हणून मी शेअर करतोय. कावळा स्वतःकडे बघतो की अरे किती काळा आहे मी. कावळ्याचं लक्ष समोर जातं, समोर एक बगळा असतो. बगळा, वाह काय शुभ्र आहे, किती रंग छान आहे त्या बगळ्याचा. कावळा उडत 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 जातो. त्या बगळ्याला म्हणतो की अरे तू किती छान आहेस दिसायला, तुझा रंग किती पांढरा आहे, बघ मी मात्र काळा आहे, माझ्याकडे कोणी बघत पण नाही. बगळा म्हणतो अरे असं काही नाही आहे, म्हणजे माझाही रंग पांढराच आहे, मला दुसरा कुठला रंग नाही आहे. म्हणजे त्या झाडावर बसलेल्या पोपटाकडे बघ, त्या पोपटाला दोन रंग आहे, एक हिरवा आणि दुसरा लाल. लाल, त्याची चोच लाल असते. म्हणजे बघ तो किती सुंदर दिसतो. कावळा उडत 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 त्या झाडावरती जातो, त्या पोपटाकडे बघतो, म्हणतो की अरे वा पोपट दादा काय छान रंग आहे तुझा. म्हणे मी काळा, तो बगळा पांढरा, म्हणे तुला दोन रंग हिरवा आणि लाल, तू किती दिसायला छान दिसतोस. पोपट म्हणाले असं काही नाही, मला फक्त हे दोनच रंग आहेत, त्याच्यापेक्षा तू त्या मोराकडे जा आणि मोराला बघ, म्हणजे किती अनलिमिटेड कलर्स त्याच्याकडे आहेत. कावळा बिचारा परत त्या झाडावर उठला, उडत उडत उडत. आता मोराला कुठे शोधणार, जंगलामध्ये जायला पाहिजे ना. जंगलामध्ये काही मोर सापडेल ना. आजकाल मोर सापडतात कुठे? नाही. प्राणी संग्रहालयामध्ये. कावळा गेला प्राणी संग्रहालयात आणि तिथे पाहतो की एक मोर होता. कावळा गेला त्याच्याकडे, म्हणाला अरे वा मोर दादा, म्हणे मी अनेक ठिकाणी फिरलो, मी काळसट रंगाचा आहे, तो बगळाही स्वतःला पांढरा आहे, त्याला की आनंद असा नाहीच आहे. त्या पोपटाकडे गेलो, पण पोपटही म्हणतो मीही आनंदी नाहीये, फक्त दोनच रंग मला आहेत. आणि आमच्या सगळ्या पक्षी समुदायामध्ये असं वाटतं की तू मात्र तुझ्या अंगावरती एवढे वेगवेगळे रंग आहेत, तुला खूप आनंद वाटत असेल ना की तू एकाच रंगाचा नाही आहेस. मोर म्हणाला, काय म्हणाला लक्षात ठेवा, तो म्हणाला बैस माझ्या बाजूला इथे. कावळा बसतो. मोर म्हणतो रे हे बघ, तुला एकच रंग होता, त्या बगळ्यालाही एकच रंग, त्या पोपटाला दोन रंग. अरे तुम्हाला एक एक किंवा दोन दोन रंग आहेत ना, तुम्ही मुक्तपणे कुठेतरी संचार करू शकता. तो मुक्तपणे संचार मी करू शकत नाही, कारण मला अनलिमिटेड कलर्स असल्यामुळे मला इथे बांधून ठेवण्यात आलेले आणि मला पाहण्यासाठी लोक येतात. आणि तुम्ही कुठेही मुक्तपणे संचार करू शकता. सांगायचं तात्पर्य हे, आज कधी कधी आपल्याकडे एवढ्या चांगल्या गोष्टी असतात ना, तिकडे दुर्लक्ष असतं आपलं, आणि नेहमी दुसऱ्याकडे काय आहे हेच बघण्यामध्ये आपण वेळ किंवा आपण आपलं जीवन वाया घालवतो. उलट भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, भगवंताने इतकं छान आयुष्य शरीर दिलेलं आहे
हे आपण याच्याकडे लक्ष नाही देत, दुसऱ्यांच्याकडे काय आहे. आणि भगवद्गीतेमध्ये हे पहिलं प्रिन्सिपल शिकवलेलं आहे. काय पहिलं प्रिन्सिपल आहे? कंपॅरिझन मेंटॅलिटी सोडून देणं गरजेचं आहे. तुलना करण्याची वृत्ती ही सोडणं गरजेचं आहे. कारण तुलना करणं हे का कॅन्सर सारखं आहे. म्हणजे कॅन्सर एकदा झाला की तो कमी होत नाही आणि तो हळूहळू जसा सेकंड स्टेजमध्ये थर्ड स्टेजमध्ये जातो, तो एक डेडली डिझीज म्हणून अनाऊन्स केलेलं आहे की एकदा कॅन्सर झाला की माणूस 100% घाबरून मरूनच जातो तिथे. तसं मनाला झालेला हा कॅन्सर आहे की कुठेतरी आपण ह्या मनाला त्या नेहमी कंपॅरिझन मोडमध्ये ठेवलेलं आहे की नेहमी तुलना करत असतो आपण. आणि ही तुलना सोडून देणं गरजेचं आहे आपल्याला जीवनामध्ये जर खरोखर सुखी व्हायचं असेल तर. पहा, तुलना इतकी भयानक आहे ना, साधी गोष्ट नाही आहे, भयानक आहे. तुलनेमुळे व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. एक व्यक्ती गेला भगवंताकडे, गेला देवाकडे, गेला, म्हणाला देवा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे बाबा, मी तुझा चांगला भक्त आहे. देव म्हणाले ठीक आहे, पण एक लक्षात ठेव म्हणाले, तुला जे मिळेल ना त्याच्यापेक्षा दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल, चालेल का? हा विचार करून लागला, आता काय बोलू. म्हणे चालेल, काही हरकत नाही, पण मला काहीतरी मिळू दे. मग दुसऱ्या दिवसापासून प्रार्थना करून लागला, देवा माझ्यासाठी घर नाही आहे, चांगलं घर येऊ दे. मस्त बंगला बनला. हळूच त्या बंगल्याच्या खिडकीतून शेजाऱ्याकडे बघितलं तर शेजाऱ्याचा बंगला त्याच्यापेक्षाही मोठा झालेला होता. पुन्हा प्रार्थना केली, देवा आता बंगला दिलेला आहे, बंगल्यासमोर चांगलं गार्डन येऊ दे, स्विमिंग टँक येऊ दे. पटकन तिथे स्विमिंग टँक पण आला, गार्डन सगळं तयार झालं. पुन्हा घराच्या त्या कंपाऊंडच्या जवळून शेजाऱ्याकडे बघितलं तर शेजाऱ्याकडे त्याच्यापेक्षा चांगलं गार्डन झालेलं होतं, त्याच्यापेक्षा चांगला स्विमिंग टँक तिथे आलेला होता. तर देवाने आधी सांगितलं, तुला जे मिळेल त्याच्यापेक्षा दुप्पट शेजाऱ्याला मिळणार. मग जे काही मागत होता त्या शेजाऱ्याला दुप्पट मिळत होतं. आणि हळूहळू ते जलसी वाढत गेली हृदयामधली. अरे करतोय मी, फायदा होतो त्याला, आता काय करायचं? मग बुद्धी वापरली थोडी. देवाकडे गेला, म्हणाला देवा आतापर्यंत सगळं मागितलं, सगळं तू दिलास, तुझं खूप खूप मी आभारी आहे. जेवढं काही मला देत होतं असेल त्या दुपटीने शेजाऱ्याला मिळत होतं, खूप आनंद होता रे. पण आता काय सगळं करतोय मी, फायदा होतोय त्याला, असू दे, काय हरकत नाही. माझी इच्छा आहे की माझा एक डोळा जावा. काय झालं? दुसऱ्याचे दोघे. हे आपलं आयुष्य असं आहे. कंपेअरिंग मेंटॅलिटी ही अशी आहे की आपल्याला शांत बसू देत नाही. आणि म्हणून भगवद्गीतेतलं हे पहिलं प्रिन्सिपल भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की अभ्यास योगेन कौंतेय, मनाला नियंत्रण करण्यासाठी अभ्यास गरजेचा आहे. पहिला अभ्यास काय आहे? कंपेअरिंग मेंटॅलिटी सोडून देणं गरजेचं आहे. तुलना करण्याची जी वृत्ती आहे ना ती सोडून देणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत ते आपण सोडत नाही तोपर्यंत जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि दुसरी मेंटॅलिटी भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात, कॉम्पिटिशन मेंटॅलिटी, स्पर्धात्मक वृत्ती. आज स्पर्धात्मक वृत्ती ही लहान मुलांच्या मध्ये देखील आलेली आहे. का? कारण आपण त्याचे संस्कार करतोय मुलांच्या वरती. आज बघ त्याला किती पर्सेंटेज पडले, 90. तुला किती पडलेले आहेत, 70. लहानपणापासूनच त्या मुलांच्या डोकीमध्ये आपण स्पर्धा सुरू करतोय. अग्री विथ मी? येस. लहानपणापासूनच त्या मुलांना आपण स्पर्धेचं शिक्षण देतो. मग आपण ही मुलं मोठी झाल्यावरती काय अपेक्षा करणार आहे त्यांच्याकडून? म्हणून आज कोणतं एज्युकेशन आपल्याला समाजामध्ये द्यायचंय, आपल्या मुलांना द्यायचंय, हे फार महत्वाचं आहे. कारण लहानपणापासून त्या स्पर्धेच्या जगामध्ये आपण वाढत आलो की मला काहीतरी मोठं बनायचंय, मला काहीतरी मोठं करायचंय. आणि या स्पर्धेमध्ये आपण नेहमी दुसऱ्यांच्या डोकीवरती पाय ठेवून स्वतःला मोठं होण्याचा प्रयत्न केला. आणि असे जे जे कोणी झालेले आहेत ना सर्वांचा सर्वनाश झालेला आहे. जो जग जिंकायला गेलेला होता त्याचाही सर्वनाश झाला. काय म्हणालो मी? जो जग जिंकायसाठी गेलेला होता त्याचाही सर्वनाश झालेला आहे. तर त्यामुळे स्पर्धा या जगामध्ये करत असताना कोणाशी स्पर्धा करतोय आपण हे फार महत्वाचं आहे. आपण आपल्या भावांशी, बहिणींशी, घरातल्या लोकांशी, पती पत्नीमध्ये स्पर्धा,
मित्रांच्या मध्ये स्पर्धा, पाहुण्यांच्या मध्ये स्पर्धा करून आपण काय करायचा प्रयत्न करतोय? स्वतः मोठे व्हायचा प्रयत्न करतोय की इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करतोय? हे खूप महत्वाचं आहे. आज जीवनामध्ये जर खरोखर आनंदी बनायचं असेल ना, मी पुन्हा हे वाक्य सांगेन, जीवनामध्ये खरोखर आनंदी बनायचं असेल तर स्वतः आनंदी बनायचा प्रयत्न सोडून द्या, इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जीवनामध्ये आनंद आपल्याला येईल. आज आपल्या जीवनामध्ये हेच होतं. आपण नेहमी स्वतः आनंदी होण्याचा प्रयत्न करतो, स्वतः आनंदी होण्याचा प्रयत्न करतो. पण मी माझा अनुभव सांगेन, स्वतः आनंदी होण्यापेक्षा दुसऱ्यांना आनंदी करायचा प्रयत्न करूया. आपण स्पर्धात्मक जीवनातून बाहेर यायचा प्रयत्न करू. आणि मग पहा, जीवनामध्ये इंग्लिशमध्ये म्हणतात की सेल्फलेस सर्व्हिस, की सेल्फलेस सर्व्हिस काय आहे हे शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि मग जीवनामध्ये खरा आनंद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून गीतेमध्ये हॅपी लाईफ साठी, की जसं या कंपनीचा एक स्लोगन आहे ना, हेल्थ, वेल्थ अँड हॅपी लाईफ, हॅपीनेस. हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. Health is very important, wealth too important, but happiness is also very, very, very important. And what is the meaning of happiness? Happiness म्हणजे काय? आज मला तुमच्या सगळ्यांसमोर एक सुंदर उदाहरण शेअर करावं असं वाटतं. हेल्थ साठी आपण काम करतोय, वेल्थ साठी आपण काम करतोय, हॅपीनेस साठी आपण काम करतोय. हा विचार आपल्या प्रत्येकांचा आहे. आणि हॅपीनेस साठी काम करणं म्हणजे कुठेतरी लाईफमध्ये सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कुठेतरी कोणासाठी तरी थोडा त्याग करणं आपल्याला जीवनामध्ये शिकायचं आहे. जोपर्यंत आपण त्याग करत नाही तोपर्यंत जीवनामध्ये खरा आनंद हा येणार नाहीये. आज अमेरिका किती जण गेलेले आहेत? काही हरकत नाही, गेलंच पाहिजे असं पण म्हणणार नाही. भारत देश आपला अतिशय समृद्ध आहे, आपल्याला आपल्या देशाबद्दलचा अभिमान पाहिजे. आज मी मुद्दामून अमेरिकेचं उदाहरण देईन, इंग्लंडचं उदाहरण देऊ शकतो, रशियाचं उदाहरण देऊ शकतो. काय झालंय माहितीये का, आपण भारतामध्ये राहतो आणि आपल्याला इतर देशांच्या प्रती फार मोठा अभिमान असतो. पण वास्तविक ह्या देशातला एक स्टॅटिस्टिक्स जर आपण सगळे बघितले, आज अमेरिकेमध्ये सुसाईडचं प्रमाण हायेस्ट आहे, डिवोर्सचं प्रमाण हायेस्ट आहे, रेपचं प्रमाण हायेस्ट आहे. आज या अमेरिकेमध्ये पैसा कमी आहे? नाही, भरपूर आहे. हेल्थ, भरपूर. हेल्थ वाईज पण ते खूप कॉन्फिडंट आहेत त्या बाबतीमध्ये. हेल्थ ही चांगली आहे तिकडे, वेल्थ ही चांगली आहे तिकडे. व्हॉट अबाउट हॅपीनेस? And I'm very happy that this company is totally focusing on happiness. This company is not only focusing on wealth and health, but apart from wealth and health, this company is focusing on happiness, and this is a really, really very appreciable thing, man. So I really appreciate that you are all working for happiness also. कारण आज अमेरिका असू दे, देशातला जगातला कुठलाही देश असू दे, हेल्थ आणि वेल्थ साठी झगडत आहेत. हॅपीनेस वरती काम करणारे फार कमी जण आहेत. आज अमेरिकेमध्ये मी मुद्दाम उदाहरण देतोय. आज अमेरिकामध्ये काय कमी आहे? सगळं आहे. शरीर गोष्टी चांगली आहे, खाणं पिणं निश्चितच, त्यांची तब्येती, व्यायाम या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत, पैसा भरपूर आहे. मानसिक शांती आहे का तिथे? आणि जर मानसिक शांती असती तर सुसाईड का झाले असते, रेप्स का झाले असते, त्या ठिकाणी मग लोकांनी एकमेकांच्या वरती नेहमी अन्याय का केला असता? आज अमेरिकेमधला 8वी-9वीचा मुलगा शाळेमध्ये जाताना गन घेऊन जातो. हे काय कल्चर आहे? विचार करू शकतो आपण. इफ एव्हरीथिंग इज सेटल्ड, वी समटाइम्स से दॅट अमेरिका इज वेल कल्चर्ड, ॲडव्हान्स्ड कंट्री, देन व्हाय ऑल दिस थिंग्स आर हॅपनिंग देअर? जर अमेरिका आणि इंग्लंड किंवा रशिया सारखे असे मोठे मोठे देश की जिथे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाहीये, मग सुख कुठे आहे तिथे? हॅपीनेस कुठे आहे? आणि जर हॅपीनेस असता मग सुसाईड झाले असते का? रेप्स झाले असते का तिथे? हे एवढ्या गोष्टी, डिवोर्स का होत आहेत? मग कुठेतरी त्यांच्या जीवनामध्ये मिसिंग लिंक आहे. ती मिसिंग लिंक शोधणं गरजेचं आहे. म्हणून भगवद्गीता
हे जे सेकंड प्रिन्सिपल सांगते आपल्याला मनाला नियंत्रण करण्यासाठी, की कुठेतरी आपण कॉम्पिटिशन मेंटॅलिटीतून बाहेर येणं गरजेचं आहे. आपण नेहमी कॉम्पिटिशन मध्ये असतो की मला पुढे जायचंय, मला पुढे जायचंय. पण एक प्रिन्सिपल लक्षात ठेवा, नेहमी पुढे जात असताना आपल्या समवेत जर आणखीन कोणी सोबत असतील ना, तर निश्चितपणे पुढे जाण्यामध्ये खरा आनंद असतो. पण नेहमी आपण जर एकटे पुढे जायचा प्रयत्न केला तर कधीही आपण आनंदी होऊ शकत नाही. किती जणांनी आकाशाकडे तोंड करून पक्ष्यांचा समूह जाताना पाहिलेला आहे? येस. ओके, मला तुम्हालाच विचारायचं, काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? कोण सांगू शकेल मला? ब्युटिफुल. सोबत एकत्र असतात, थव्यामध्ये असतात ते, करेक्ट. त्यांचा एक असा स्पेसिफिक कोण असतो, ट्रायंगल मध्ये जात असतात असे. एक लीड करणारा असतो, त्याच्यामागे 2, त्याच्यामागे 3, 4, 5, 6 असे. आणि त्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने असेल किंवा वाऱ्याच्या दिशेने असेल, सगळे एका दिशेने झेप घेऊन असे पुढे जात असतात. पण त्यातल्या जर एकाने विचार केला ना की मला इथे यांच्यासोबत राहायचं नाहीये, आणि त्याने जर आपले पंख हलवायचे कमी केले, झटकन खाली पडत होतो. तसं या उदाहरणावर आपण शिकायचं की आज आपल्यालाही पुढे जायचंय. पुढे जात असताना किंवा स्वतःचा विचार केला तर आपण खाली पडू. सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचंय, तर आपण आपलं ध्येय गाठू. तर हे सेकंड प्रिन्सिपल जे भगवद्गीतेतले भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात की कॉम्पिटिशन मेंटॅलिटी, स्पर्धात्मक वृत्तीतून बाहेर येणं फार गरजेचं आहे. पण हे 2 प्रिन्सिपल्स जे मी आज या ठिकाणी वर्णन करतो, एक होता पहिलं तुलना करणं, कंपॅरिझन मेंटॅलिटी. सेकंड आहे कॉम्पिटिशन मेंटॅलिटी, स्पर्धात्मक वृत्ती. आणि तिसरं आहे जे मनाला आपल्याला ट्रेन करायचं आहे, की फार सुंदर प्रिन्सिपल भगवद्गीतेतलं हे वर्णन केलेलं आहे, की तिसरं म्हणजे क्रिटिसायझिंग मेंटॅलिटी. आणि क्रिटिसायझिंग मेंटॅलिटी म्हणजे काय, की आपण नेहमी दुसऱ्यांना असं तिरस्कृत करत असतो. हा म्हणजे ना मला माहिती आहे, हा काहीच करणार नाही. हा म्हणजे ना हा असंच आहे, ती नाही तशीच आहे. सॉरी, हा डाऊटफॉल पाहतो आपण नेहमी. त्याच्यातल्या त्या कमी गुणांना बघतो, त्याच्यातल्या ज्या कमतरता आहे त्या गोष्टींना पाहत बसतो आपण. तिरस्कृत करत असतो त्याला, क्रिटिसाइज करत असतो नेहमी आपण त्याला. हा ना काही करू शकणार नाही. आणि ही अशी तिरस्कृत करण्याची भावना आपल्या मनामध्ये आहे, आणि आपण कुणाला तरी नेहमी खाली दाबायचा प्रयत्न करत असतो असा. पण पहा, एखाद्या स्प्रिंगला तुम्ही कितीही दाबलं ना असं, त्याची शक्ती वाढतच असते. पण थोडं वरनं दाबणं सोडून द्या, ती स्प्रिंग टांगून वरती उडून जाते. तसं आपण नेहमी एक दुसऱ्यांना पुश करणं गरजेचं आहे. आपल्याला प्रेस करायचं नाहीये, पुश करायचं आहे. कारण जर आपण पुश करू इतरांना, तर तेही त्यांच्या जीवनामध्ये पुढे 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 जात राहतील. आणि हे प्रिन्सिपल्स पहा, मी म्हणून सुरुवातीला एक वाक्य सांगितलं की डोंट थिंक दॅट भगवद्गीता इज अ ओनली स्पिरिच्युअल बुक. असं समजू नका की भगवद्गीता केवळ आध्यात्मिक आहे. नाही, भगवद्गीता अध्यात्मासमवेत लिडरशिप सेमिनार्स आपल्याला देऊ शकते, लिडरशिप प्रेझेंटेशन्स देऊ शकते, लिडरशिप लेसन्स लाईफमध्ये देऊ शकते. आणि हे भगवद्गीतेमध्ये आहे. आपण केवळ आज एक मन हा विषय घेतोय. तुम्हाला मनाच्याही पुढे जायचं असेल, हाऊ टू ओव्हरकम अँगर. क्रोध भयानक आहे. कुणाला क्रोध येत नाही? सगळ्यांना येतो, सगळ्यांना क्रोध येतो. पण या क्रोधावर नियंत्रण कसं करायचं गीतेमध्ये वर्णन आहे. की क्रोध येत असेल तर काय करणं गरजेचं आहे, क्रोधावर कसा नियंत्रण आपल्याला मिळवायचं आहे. म्हणजे पहा, जीवनातले लेसन सगळे गीतेमधून आपल्याला मिळत आहेत. आणि म्हणजे हा मुख्य विषय आपण आज मनावरती घेतलेला आहे. मनावर जर बोलायचं म्हटलं ना की 45 मिनिटं किंवा 1 तास सफिशियंट नाही आहे. हे जस्ट मी तुम्हाला इसेन्स देतोय हा, की मन काय आहे आणि मनाशी आपल्याला फाईट करायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे. आणि मग श्रीकृष्ण हे 3 प्रिन्सिपल्स बेसिकली वर्णन करतायत. की कॉम्पिटिशन मेंटॅलिटी असेल, क्रिटिसायझिंग मेंटॅलिटी असेल, आणि खास करून पहा, ह्या सगळ्या मेंटॅलिटीमध्ये जेव्हा आपण असतो ना, की आपण कुठेतरी खाली 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 जात असतो, आपली प्रगती होत नाही. पण ह्या मेंटॅलिटीतून जर आपण बाहेर आलो, आपण जर स्वतः इन्स्पायर राहू, स्वतः प्रेरित राहू आणि इतरांना प्रेरित करण्याचा, प्रेरणा देण्याचा आपण प्रयत्न केला, निश्चितपणे आपण जीवनामध्ये यशस्वी बनू शकतो.
ही एक काळाची गरज आहे की स्वतःला प्रेरणा देणं गरजेचं आहे आणि स्वतःला प्रेरणा देता देता इतरांनाही प्रेरणा देणं गरजेचं आहे. आपण काय करतो माहितीये का की आपण इतरांना प्रेरणा देत नाही आणि दुसऱ्यांना प्रेरणा न दिल्यामुळे आपणही कधी कधी आपली प्रेरणा डाऊन होऊन जाते. म्हणून आपण जसं तो पक्ष्यांचं मी उदाहरण दिलं, लेट देम ग्रो, लेट देम फ्लाय. म्हणून आपल्या जीवनामध्ये पेशन्स खूप महत्वाचं आहे. मला माहिती आहे, कारण एक संघटित राहताना, फॅमिलीमध्ये राहताना, फ्रेंड सर्कलमध्ये राहताना, सोसायटीमध्ये राहताना, बिझनेस वर्कमध्ये राहताना, पेशन्स इज द की फॉर सक्सेस. फार सुंदर वाक्य आहे, पेशन्स विथ गॉड is called faith. Patience with God is called faith. Patience with family members is called love. प्रेमाची परिभाषा ही आहे. Patience with family members, and family members include all: mother, father, brother, sister, husband, wife, एव्हरीवन. आणि जेव्हा हा पेशन्स आपल्या ह्या सगळ्यांसमवेत असतो आणि तिथे आपण पेशंटली राहतो, दॅट इज कॉल्ड लव्ह. आणि आज आपल्याला जीवनामध्ये प्रेमाची गरज आहे ना. आज प्रेम कुणाला नको आहे? आज इथे कोणी आहे असं वाटतं की माझ्यावर प्रेम करणारं कोणीच नको? नाही. प्रत्येकाची इच्छा असते की माझ्यावर प्रेम करणारं कोणीतरी पाहिजे. कारण प्रेम हा आपला एक वैयक्तिक प्रत्येकाचा स्वभाव आहे. प्रेम doesn't mean only love. प्रेम doesn't mean that I love you. No. प्रेमाची परिभाषा वेगळी आहे. प्रेम, love means trust and care. I'll repeat again. Love means trust and care. प्रेम म्हणजे विश्वास आणि काळजी आहे. आजकालच्या या मूव्ही वर्ल्ड मधलं प्रेमाची परिभाषा पाहू नका. आजकाल सगळ्या मूव्ही वर्ल्ड मध्ये आय लव्ह यू दॅट इज अ वन टाइप ऑफ स्किन डिझीज. आय वुड से इट इज अ स्किन डिझीज. बट द रिअल लव्ह मीन्स ट्रस्ट अँड केअर. आणि हे फॅमिली लाईफ मध्ये फार महत्वाचं आहे. मग ते हजबंड वाईफ मध्ये असेल, ब्रदर सिस्टर मध्ये असेल, किंवा आपल्या होल फॅमिली ऍटमॉस्फिअर मध्ये असेल, की ट्रस्ट, आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे एकमेकांच्यावर, आणि केअर, काळजी घेणं गरजेचं आहे. हे कधी शक्य आहे की जेव्हा आपण त्या कॉम्पिटिशन मेंटॅलिटीतून बाहेर येऊ, तेव्हा तरच हे शक्य आहे. आणि मग विचार करा, ज्या प्रेमाची अपेक्षा आज आपण जीवनामध्ये करतोय ते प्रेम आपल्याला निश्चित मिळेल आणि हे प्रेम आपण इतरांनाही देण्याचा प्रयत्न करू. आणि यासाठी भगवद्गीता आपल्याला फार सुंदरपणे मार्गदर्शन करते की हे काय मार्गदर्शन आहे की मनाला ट्रेन करणं गरजेचं आहे. आपल्या जे मन आपलं उच्चंखल आहे, जे मन आपलं चंचल आहे, या मनाला कुठेतरी शांत करण्यासाठी प्रॉपर ट्रेनिंगची गरज आहे. आणि ट्रेनिंग म्हणजे काय? कल्चर. तो संस्कार घडवणं गरजेचं आहे. आणि या मनाला संस्कार घडवण्यासाठी या 3 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट कोणती होती? कंपॅरिझन मेंटॅलिटी, तुलना करण्याच्या वृत्तीतून आपल्याला बाहेर यायचं आहे. सेकंड, कॉम्पिटिशन, स्पर्धात्मक वृत्तीतून बाहेर यायचं आहे. थर्ड, क्रिटिसायझिंग मेंटॅलिटी, नेहमी तिरस्कार करण्याची भावना आपल्यामध्ये असते, त्यातून आपल्याला कुठेतरी बाहेर यायचं आहे, जेणेकरून आपण निश्चितपणे यशाच्या शिखरावरती पोहोचतो आणि इतरांनाही यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी मदत करू शकतो. मग जाता जाता एक उदाहरण मला द्यायचं आहे या ठिकाणी. एका मोठ्या बिझनेस वर्ल्ड मध्ये आणि खास करून समुद्रातले जे काही बिझनेस असतात, एकदा एका खेकड्यांना, कदाचित लहान तुम्ही ऐकलं असेल, एका कंटेनर मधून ट्रान्सपोर्ट करण्यात येत होतं. आणि जेव्हा खेकड्यांना कंटेनर मधून ट्रान्सपोर्ट करण्यात येत होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या देशामध्ये, तेव्हा त्या मॅनेजरनी कंटेनरच्या वरती झाकण लावलेलं नव्हतं. कंटेनर उघडाच होता. आणि मग तिथला एक लेबर आला, तो
म्हणाले की सर त्या कंटेनरला झाकण लावलेलं नाही, मी झाकण लावून येऊ का? म्हणजे खेकडे बाहेर जातील. मॅनेजर म्हणाले काळजी करू नकोस, एकही खेकडा बाहेर जाणार नाही. खेकड्याची वृत्ती असते, एक जर वरती जाऊ लागला त्याला खाली खाली खेचायचं. नेहमी लक्षात ठेवा, आपण जर खेकड्याची वृत्ती ठेवली आपण कधीही प्रगती करू शकणार नाही. यापेक्षा आपल्याला काय करायचंय, आपल्याला कोणातरी सपोर्ट सिस्टीम बनायचंय की जेणेकरून दुसऱ्यालाही वरती पाठवायचं आणि आपणही त्यासोबत वरती जाऊ. अँड दिस इज वॉट द एम ऑफ अवर लाईफ, टू सपोर्ट एव्हरीवन अँड बी सपोर्टिव्ह टू एव्हरीवन. हा संदेश जो आहे हा आपल्या भगवद्गीतेचा आहे. तर त्यामुळे आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल मॅम फॉर गिव्हिंग मी टाइम हिअर. तुम्ही इथे मला वेळ दिला आणि माझे विचार मांडण्याची मला एक संधी दिली. म्हणून मी जाता जाता एवढंच तुम्हाला सांगेन, मनुष्य जीवन अतिशय महत्वाचं आहे आणि या मनुष्य जीवनामध्ये अध्यात्म हे गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण अध्यात्माला जीवनामध्ये स्थान देत नाही तोपर्यंत आपण जीवनामध्ये सुखी समाधानी बनू शकत नाही. आणि म्हणून अध्यात्माला स्थान देणं म्हणजे आपल्या मनावरती काम करणं गरजेचं आहे. आणि या मनावर जर काम करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काही प्रिन्सिपल्स असे फॉलो करणं गरजेचे आहे जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे. आणि या प्रिन्सिपलवरती आपण जर काम करू आणि एखादी योग साधना, नामस्मरण या माध्यमातून जर आपण अध्यात्माकडे वळायचा प्रयत्न करू, आपलं मन शांत राहील आणि आपलं जीवन सुखाचं समाधानाचं बनेल आणि त्यामुळे आपण इतरांचंही जीवन सुखाचं समाधानाचं करू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. प्रभूजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.